नमस्कार, माझे नाव समृद्ध संतोष आकमार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानपनेरगाव. माझा वर्ग इयत्ता 6वी. माझ्या पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टी. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकाचे लेखक आहे रोहिणी कुलकर्णी. या पुस्तकात खूप छान गोष्ट आहे, त्यापैकी मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. एकेकाळी एका जंगलात एक हरणाचा कळप राहत असे. त्यापैकी एक हरिण खूप छोटं होतं आणि ते एकटंच राहत होतं, कारण त्याची आई त्याला लहानपणी सोडून गेलेली होती. तो हरिण त्या कळपातच राहत असे. त्या कळपातच तिथंच खेळत असे आणि त्यांच्यासोबतच खात असे. पण दिवसेंदिवस त्या हरणाचा रंग पांढरा होत चालला होता. पण पहिल्यांदा त्या हरणांना खूप आश्चर्यचकित वाटले. अरे, आमच्या कळपातलं हरिण या हरणाचा कलर कसा होत आहे? तर तो पहिला हरिण म्हणायचा की मला पण नाही माहीत का हे असं माझ्यासोबत का होतं. तर तो हरिण म्हणाला, अरे बाळा, तू आमच्यापेक्षा सर्वात वेगळा दिसतोस, म्हणून तू या कळपातला सगळ्यात चांगला हरिण आहेस. तू आता जा खेळायला, असे ते काका म्हणाले. आणि हरिण त्या काकाला म्हणाला, अहो काका, तुम्ही मला किती दिवसापासून असेच म्हणत आहात, पण माझ्या या बिमारीचं काहीच तोड निघत नाही. तर ते म्हणाले, आपण शोधूया. आपण एक दिवस त्या बाबाकडे जाऊया. तर ते हरिण म्हणालं, हो काका, आपण जाऊया. आणि मग तो हरिण त्या बाबाकडे गेला. त्या काकाला घेऊन बाबाकडे गेला आणि म्हणाला, ओ काका, आता हे बाबाला तुम्हीच बोला बा, मला त्या बाबाची खूप भीती वाटते, कारण मी छोटा आहे. मग ते म्हणाले मग ते काका म्हणाले, अरे बाळा, घेऊ नको, सांग तुझे. तर ते हरिण म्हणाले, अहो काका, नाही सांगणार, मला खूप भीती वाटते, तुम्ही सांगा ना, मला सांगता पण येणार नाही बरोबर. तर ते काका म्हणाले, चालतं. मग ते त्या बाबाला म्हणाले, ओ बाबा, हे हरिण बघा बरं, या हरणाचा कलर दिवसेंदिवस पांढरा होत चालला आहे. हे आमच्या कळपात सगळ्यात उठून दिसत आहे. तर ते म्हणालं, अरे तू नाही का काया पहाडीच्या मागं जा आणि या पहाडीच्या मागचं काळं आणून गुलाबाचा रस आणून त्याला पाहिला. तर ते हरिण त्या काया पहाडीवर गेलं आणि त्याचे गुलाब आणून त्याचा रस करून प्यायला लागलं. मग त्याने त्या हरणाला ते रस लावला, प्यायला लावला. आणि मग त्या हरणाने ते पिला आणि थोडंसं फरक पडला, पण जास्त काही होणच नव्हता. मग त्याचा रंग पांढरा. एक दिवस असंच ते फिरायला लागले होते. मग रानातला कोल्होबा आला आणि म्हणाला, हे हरिण कसं आहे बा? हे तर तुमच्या कळपात सगळ्यात उठून दिसत आहे. हे हरिण तर मला अपशकुनी वाटते, तुम्ही याला कळपातनं काढून टाका. काही हरिण त्याला म्हणाले, हे कोल्होबा, असं का बोलतोयस? तर हरिण सुद्धा लहान आहे, असं का बोलतोयस तू? त्याला आम्ही एकटे सोडून कसे जाऊ? आणि काही हरिण म्हणाले, ते कोल्होबा बरोबर तर बोलतोय. तर ते म्हणाले, मग कोल्होबा म्हणाला, तुम्ही माझं ऐका का नका ऐकू बा, मी तर माझं ते सांगायचं काम होतं, मी तुम्हाला सांगितलं, आता ते माझं काम नाही आहे, तुम्ही काही करू शकता. तर ते म्हणाला, चालते, तुझं ऐकणं. तर ते बाकीचे हरिण म्हणाले तर हरणांना की हो, हे कोल्होबा तर बरोबर बोलतोय, तुम्ही याला कळपातनं आपण काढून टाकलं पाहिजे. हे सगळं त्या हरणाने देखील ऐकले होते. हरणासाठी खूप उदास झालं आणि मग त्यांना म्हणालं की काका, तुम्ही असं का करताय? मी सध्या लहान आहे, मी तुम्हाला सोडून कुठं जाऊ? तर सर्व हरिण म्हणाले, आम्हाला नको सांगू, तू कुठे जाय. मग काही दिवस तो हरिण त्याच्या मागे राहिला आणि नंतर मग त्याने काही दिवस ते मागेच फिरायला. आणि मग त्याने ठरवलं की आता मी या कळपाच्या बरोबर राहणार नाहीये. मग तो त्या हरणाच्या कळपात निघून गेला आणि हिरव्या रानात एकटाच चरायला लागला. एका प्राण्याने त्याला विचारलं, हरिण, तू सध्या लहान आहेस, तू एकटा काय करतोस? तर तो म्हणाला की आता मी या कळपाबरोबर एकटा पण कसा जाणार नाहीये. तर तो म्हणाला की जा बाबा, तुझी मर्जी, मी तुला तर सांगितलं. तर तो त्याला म्हणाला,
तो त्याला म्हणाला की चालते, मी जाते. पण तो त्याला मग तो एकटाच चरायला लागला आणि मग असं तो एकटाच चरायला लागला आणि मग असंच तो मोठा झाला आणि एकटा राहायचा शिकला. धन्यवाद.